नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 यातील इयत्ता 9वी गणित भाग 1 मॅथ्स पार्ट फर्स्ट प्रॅक्टिस सेट 2.3 त्यातले पुढचे प्रश्न अभ्यासणार आहोत। मागच्या तासाला आपण प्रॅक्टिस सेट 2.3 मधले काही प्रश्न अभ्यासलेले होते। आपण आजच्या तासाला त्यातले पुढचे प्रश्न आपण अभ्यासणार आहोत। सराव संच 2.3 यामधील आपण पुढीलपैकी कोणत्या संख्या करणे आहेत आणि कोणत्या संख्या करणी नाहीत हे आपण अभ्यासलेलं होतं। आजच्या तासाला आपण जोड्यांपैकी कोणत्या करणींच्या जोड्या सजातीय व कोणत्या विजातीय आहेत हे ओळखा। ह्यातलं आपण पहिलं आणि दुसरं एक्झाम्पल बघितलेलं होतं। आपण तिसरं एक्झाम्पल बघूया। तिसरं एक्झाम्पल आपल्याला वर्ड पेज वरती कॉपी करून घेता येईल। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, इथं बघा आपण कॉपी करून घेतलेलं आहे 4 करणीत 18 आणि 7 करणीत 2। आता इथं आपल्याला सजातीय करणे आहेत का ते सांगायचं। सजातीय करणे आपण कशा असणार आहेत, जर दोन्हीमध्ये जर करणीची संख्या किंवा करणी सारखी असेल तर। आता इथं आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा, 18ची फोड आपल्याला कशी करता येईल, 9 गुणिले 2 अशी आपल्याला 18ची फोड करता येईल। आपण बघूया बघा खालच्या पायरीमध्ये जर घेतलं आपण तर ह्याची फोड होते। आपल्याला फोड कशी करता येईल बघा, 18ची फोड आपण 9 गुणिले 2 अशी आपण त्याची फोड करू शकतो। 9 गुणिले 2 ठीक आहे। तर हे 9 गुणिले 2 अशी फोड होईल आणि हे जे पुढची किंमत आहे ॲज इट इज राहील, म्हणजे जशी आहे तशीच राहील, कारण आतली करणीची संख्या कशी आहे, मूळ संख्या आहे, म्हणून आपल्याला ते आहे तशी ठेवता येईल। आता हे 9 जे आहे ते 9 काय होईल बघा, करणीच्या बाहेर आपल्याला घेता येईल। 9 जर करणीच्या बाहेर घेतलं तर ते काय होईल बघा, 3 होईल। म्हणून आपल्याला काय लिहिता येईल बघा, पुढच्या पायरीमध्ये आपण कॉपी करून घेतो प्रत्येक वेळेस आणि जो चेंज आहे तो चेंज आपण प्रत्येक पायरीमध्ये करून घेत असतो। इथं जर बघितलं तर हे काय होईल बघा, 9 बाहेर येईल आणि फक्त करणीत किती राहील, इथं 2 करणीत राहील आणि 9 बाहेर आल्यामुळे आपल्याला काय लिहिता येईल बघा, गुणिले 3। 9चं वर्गमूळ इथे घेतलेलं आहे। आपण आणखीन एकदा बघूया बघा, इथं काय केलेलं आहे, ह्या पायरीत 4 आहे असं लिहिलेलं आहे आणि 9चं जे वर्गमूळ आहे ते इथे घेतलंय आपण 3 आलं, कारण 9 करणीच्या बाहेर आलं की 3 होईल आणि करणी 2 आहे असं राहिलं आणि इथे किती आहे, 7 करणीत 2। आणि मग खालच्या पायरीमध्ये आपल्याला काय करता येईल बघा, 4 त्रिक 12, 12 करणीत 2 राहील, म्हणजे जर आपण बघितलं तर इथं काय लिहिता येईल बघा आपल्याला, 12 करणीत 2 4 त्रिक 12। फक्त आपण काय केलं बघा, एवढा गुणाकार केलेला 12 करणीत 2 राहील। आता मग ह्या सजातीय करणी कसं ठरवलं आपण, तरी आपल्याला जे दिलेलं आहे हे करणीची संख्या ए आहे, आपण तिला A1 म्हणलेलं आहे आणि ही करणीची संख्या दुसरी आहे ती A2 झाली आपली। A1 आणि A2 कशा इथं सारखं आहे बघा, तसं जे कोटी सुद्धा सारखी आहे। इथं कोटी किती आहे, 2 आहे आणि इथली सुद्धा कोटी किती आहे, 2 आहे। मग जर A1 बरोबर A2 आणि N1 बरोबर जर N2 असेल तर आपल्याला काय म्हणता येईल की दिलेल्या करणी ह्या कशा आहेत, सजातीय करणी आहेत। म्हणून दीज आर द लाईक सर्ड सजातीय करणी, ह्यांना आपण काय म्हणणार आहे बघा, ह्या सजातीय करणी आहेत। थोडंसं माऊसने लिहायला अडचण येते पण ठीक आहे, आपल्याला लक्षात घेता येईल। ह्या उदाहरणातील ह्या करणी कशा आहेत, सजातीय करणी आहेत, ह्या करणी सजातीय करणी आहेत असं आपल्याला सांगता येईल। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पुढचं उदाहरण बघता येईल। पुढचं उदाहरण काय दिलेलं आहे बघा, 19 करणीत 12 आणि 6 करणीत 3। आपल्याला लक्षात घेता येईल 19 करणीत 12 आणि 6 करणीत 3। हे पण आपल्याला वर्ड पेजवर कसं लिहिता येईल बघा, आपल्याला हेच ॲज इट इज कॉपी केलं तरी पण काय अडचण नसते, फक्त आपण त्यातले जे काही गोष्टी आहेत त्या आपण त्यात थोडेसे चेंज करून घेत असतो। 19 करणीत 12, इथं बाहेरचं जो सगुणक आहे तो 19 आहे, आपण इथं 19 लिहिलं। 19 करणीत 12, 19 करणीत 12 आणि दुसरं काय दिलेलं आहे बघा आपल्याला करणी, दिसेल 6 करणीत 3, तर आपल्याला लिहिता येईल 6 करणीत 3। इथं बाहेर 6 दिलेला आहे, 6 आणि करणीत काय 3 आहे, तर हे 6 करणीत 3 असं होईल। तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा, आपण हे पुढचं उदाहरण बघूया। 19 करणीत 12 आणि 6 करणीत 3 असं उदाहरण दिलेलं आहे। आता हे 12 आपल्याला बाहेर घेता येईल का हे आपण बघत असतो, म्हणजे 12ची फोड कशी आपल्याला 3च्या पटीत होते का हे आपण बघणार आहोत। म्हणजे आपल्याला इथं काय लिहिलेलं आहे बघा, 12 म्हणलं तर आपण काय लिहिणार, 4 गुणिले 3। आपल्याला जनरली काय लिहिता आलं पाहिजे बघा, ते 3च्या पटीत लिहिता आलं पाहिजे। मग इथं 4 गुणिले 3 होते 12ची फोड, म्हणून खालच्या पायरीत काय लिहिता येईल बघा आपल्याला, जर आपण खालची पायरी घेतली तर आपल्याला काय लिहिता येईल, हे 4 बाहेर निघालं तर हे फक्त इथं आत किती राहील, करणी इथं 3 राहील आणि हे 4 बाहेर येईल। 4 बाहेर आल्यानंतर काय होईल, गुणिले 2। 19 गुणिले 2 करणी इथं 3 आणि दुसरी किंमत काय आली बघा, 6 करणी इथं 3 आणि मग 19चा आपल्याला गुणाकार इथं करता येईल, किती होईल, 19 दोन्ही 38 आणि मग इथे किती लिहिता येईल आपल्याला, 38 करणी 3 आणि 6 करणी इथं 3। आता इथं करणी 3 आणि करणी 3 सारखी किंमत राहिलेली आहे। आपण सजातीय करणी कधी होत असतात, जर ह्या करणी 3 आणि ही जर
कर्णी 3 अशी किंमत राहिली तर ह्यांना आपण काय म्हणलेलं आहे, सजातीय कर्णी म्हणलेलं आहे, लाईक सर्ड असं म्हणलेलं असतं. दीज आर द लाईक सर्ड. आपल्याला काय सांगता आलेलं आहे बघा, लाईक सर्ड रॅडिकंट A1 इज इक्वल टू A2 आणि N1 इज इक्वल टू N2. आपल्याला इथं म्हणजे बघता येईल, इंग्लिश मिडियम जरी असेल तरी जास्त चेंज कुठला येणार आहे बघा. N1 इज इक्वल टू N2 आणि इफ A1 इज इक्वल टू A2 देन दीज सर्ड्स आर द लाईक सर्ड असं आपलं साधारणतः उत्तर असणार आहे. तर हा पण आपल्याला म्हणजे हा पण प्रश्न आपल्याला इथं बघता आलेला आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया बघा. 5 कर्णीत 22 आणि 7 कर्णीत 33. आपल्याला लक्षात घेता येईल बघा काय दिलेलं आहे, 5 कर्णीत 22, 7 कर्णीत 33. हे कॉपी करून घेता येईल आणि याच्यातच बनवता येईल आपल्याला. ठीक आहे, लिहिले बघा आपण उदाहरण 5 कर्णीत 22 आणि 7 कर्णीत 33. तर इथं आपण जर बघितलं साधारणतः तर ह्यांचे अवयव जरी पडले 11 मध्ये तरी पण ही यातली कुठली संख्या बाहेर येताना आपल्याला दिसत नाही. म्हणून आपण काय लिहितो बघा, आपण खालच्या पायरीला जर लिहिलेलं असेल तर आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा, 11 गुणिले 2 फक्त एवढंच लिहिता येईल आपल्याला, पण कुठली संख्या बाहेर निघणार नाही. 11 गुणिले 2 आणि इकडे काय येईल बघा 11 गुणिले 3. जरी 11 गुणिले 2 आणि 11 गुणिले 3 आलं तर ह्या संख्या सारख्या नाहीत. 11 गुणिले 3 इथं काय लक्षात घेता येईल बघा, ह्यातली कुठली संख्या बाहेर निघत नाही. म्हणजे जर संख्या बाहेर निघायची असेल तर आपल्याला काय लागते की 2 वेळेस संख्या लागते. 11 बाहेर येते का तर नाही, 2 बाहेर येते का तर नाही. म्हणजे 22 ॲज इट इज राहील आणि 33 सुद्धा तसंच राहील, ह्यातनं पण काय बाहेर येणार नाही. म्हणजे जर ह्या संख्येतून काहीच बाहेर येत नसेल तर इथं A1 बरोबर किती आलेलं आहे बघा, आपल्याला A1 बरोबर 22 असेल आपलं आणि A2 बरोबर किती असेल, A2 इज इक्वल टू 33. 22 आणि 33 म्हणजेच आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा, A1 इज नॉट इक्वल टू A2. जर दोघांपैकी एक जरी किंमत सारखी नसेल, A1 इज नॉट इक्वल टू A2, देन व्हॉट वी कॅन बी से, दीज आर नॉट अ लाईक सर्ड. ते ह्या सजातीय कर्णी नाहीत असं आपल्याला इथं सांगता येत असतं. म्हणून दीज आर नॉट अ लाईक सर्ड्स असं आपल्याला इथं लिहिता येईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पुढचा पण प्रश्न बघता येईल बघा. 5 कर्णीत 5 आणि कर्णीत 75. तर साधारणतः हा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. हा प्रश्न काय आपल्याला इथं पण लगेच लक्षात घेता येईल बघा. 5 कर्णीत 5 ॲज इट इज राहील आणि कर्णीत 75 कसं होईल बघा, 25 गुणिले 3 राहील. बघा दुसऱ्या कर्णीचा आपण फक्त विचार करतोय, 25 गुणिले 3 आणि मग इथं काय होईल बघा, 25 बाहेर निघेल आणि 25 जर बाहेर निघाल तर काय होईल बघा, 5 कर्णीत 3. म्हणजे पहिली जी कर्णी आहे ती पहिली कर्णी काय बघा 5 कर्णीत 5 आहे आणि दुसरी कर्णी काय 5 कर्णीत 3 आहे. म्हणजे कर्णीस्थ संख्या जी आहे ही तर 5 आहे आणि इथं कर्णीस्थ संख्या किती आहे, 3 आहे. जर असं असेल A1 इज नॉट इक्वल टू A2 देन दिस इज नॉट अ लाईक सर्ड. तर इथं आपल्याला एवढ्यावरनं सुद्धा सांगता येईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पुढचा प्रश्न बघता येईल बघा. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला, खालील कर्णींना सोपे रूप द्या. आता सोपे रूप कसे देणार आहे बघा, कर्णीत 27 आहे, इथं जागा आहे तर आपल्याला इथं लिहून घेता येईल बघा, कर्णीत 27 बरोबर. आता याला सोपे रूप द्यायचं म्हणजे काय करायचं बघा, जर कर्णीत आत असेल तर कर्णीच्या बाहेर काढायचं असतं, बाहेर असतील तर आत संख्या पाठवायची असतात, एवढं सोपं असतं. मग कर्णीत 27 कसं लिहिता येईल आपल्याला, 9 गुणिले 3 9 मल्टिपल बाय 3. म्हणजेच काय होईल बघा, हे 9 बाहेर येईल आणि काय राहील 3√3. दिस इज द सिम्पलेस्ट फॉर्म, 3√3 दिस इज द सिम्पलेस्ट फॉर्म. सो दिस इज ओनली दिस आन्सर. आपल्याला फक्त एवढंच उत्तर सांगता येईल. √27 इट मीन्स √27 इज इक्वल टू, वी आर जस्ट स्प्लिटिंग द 27 in 9 and 3, 9 multiple by 3 and 9 we can take as a out of the third, टेकिंग द स्क्वेअर रूट ऑफ 9. 9चं वर्गमूळ काढून आपल्याला 3 बाहेर लिहिता येईल आणि कर्णी 3 ॲज इट इज राहील आणि मग आपल्याला काय राहील बघा, 3 कर्णीत 3 असं आपल्याला उत्तर राहील. आपल्याला साधारणतः हा भाग लक्षात घ्यायचा आहे आणि मग आपल्याला दिस इज द सिम्पलेस्ट फॉर्म, आपण काय म्हणतो सोपे रूप दिलेलं, कर्णीला सोपे रूप दिलेलं आहे. त्यानंतर √15 असं दिलेलं आहे बघा, जे सोपा भाग आहे तो आपण इथे घेऊया, जो जास्त लिखाणाचा भाग आहे तो आपल्याला वर्ड पेजवरती घेता येईल. काय इथे बघा, √50 इज इक्वल टू, आपल्याला कसं बघा ह्याचा सोपा भाग कसा पडता येईल, 50चे अवयव पाडायचे. कसे पडतील 50चे अवयव, 25 गुणिले 2, 25 मल्टिपल बाय 2, 25 गुणिले 2 आणि मग आपल्याला काय लिहिता इथं 25 वर्गमूळ निघेल. ह्याला पूर्ण कर्णी टाकायचे आहे बघा, आपल्याला पूर्ण 25 गुणिले 2 हे पूर्ण कर्णीत आहे आणि 25 वर्गमूळ आपल्याला काढलं तर काय मिळेल बघा, 5√2. फक्त इथं काय राहील 5. दिस इज द स्क्वेअर रूट ऑफ 25√2. दिस इज द आन्सर ऑफ द 5√2. त्यानंतर आपल्याला काय लिहिता येईल बघा, √250 कर्णीत 250. काय लिहिता येईल कर्णीत 250. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, बघूया आपण इथं कर्णीत 250. जर इथं कर्णीत 250 असेल तर आपल्याला कर्णीत 250चे अवयव
पाडायचे आहेत करणीमध्येच, आणि मग आपल्याला जे काय संख्या बाहेर घेता येईल ती बाहेर आपल्याला घेता येत असते. करणी इथं 250 बरोबर काय लिहिता येईल बघा, करणीतच लिहावं लागेल 25 गुणिले 10. आपण काय करूया, 25 हा पूर्ण वर्ग आहे त्यामुळे 25 10 250, 25 गुणिले 10 हे आपल्याला सोपं पडेल. आणि मग काय होईल बघा, 25 हा पूर्ण वर्ग आहे तो बाहेर येईल आणि मग आपल्याला काय लिहिता येईल बघा, याचं सोप्या रूपात 5 करणीत 10, 5 करणीत 10. तर साधारणतः आपल्याला अशा पद्धतीने याचं उत्तर लिहिता येणार नाही. 10 मध्ये जरी फोड केली तर 5 गुणिले 2 होईल आणि दोघांपैकी कोणच बाहेर येत नाही, त्यामुळे ही किंमत अशीच राहील. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पुढचं उदाहरण बघता येईल बघा. करणीत मित्रांनो पुढचं उदाहरण बघतोय आपण. करणीत 112 याला सोपे रूप द्यायचंय, सिम्प्लिफाय और सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ द root 112. So we can write here, just copy, and how we can, let us see. First of all we can be multiple in 2, so what we can write here, 2 multiple by 2 into 5 10, and 2 into 6 it means 2 multiple by 56. Now how we can write here, again we can be again multiply this in the form 2 into 2 into, we can write here 2 multiple by 2 multiple by. So what is the multiplication of 56? 2 into 2 4 and 8, so 2 into 2 into 28. Again we can be factorize it as, so we can just multiply 28 as a 2 multiple by 14. Again how we can write here, let us see. Factorize up to here we can be take as a prime number, so what we get here, 2 multiple by 2 multiple by 2 multiple by 2 multiple by 7, 2 multiple by 7. So this is our final step for the multiplication. So 112 can be factorized in 2 multiple by 56, 2 multiple by 2 multiple by 28. Now what we can be say that, आता आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा, ह्या 2 2 साठी 1 2 बाहेर काढता येईल आणि ह्या 2 2 साठी 1 2 बाहेर काढता येईल. आणि मग आपल्याला नवीन किंमत कशी लिहिता येईल बघा, व्हेन वी आर गोइंग टू सिम्प्लिफाय दिस, लेट अस सी. आपण बघूया बघा आपल्याला कसे सिम्प्लिफाय करता येईल. जी दिलेली किंमत आहे ती आपल्याला अजून ॲज इट इज कॉपी करून घेता येईल, किंवा आपण खाली करूया कॉपी, कंट्रोल पी. आता हे 2 आणि हे 2 म्हणजे किती झालं बघा, 2 2 4 4 2 8 8 2 16, 16 हे वर्गमुळाच्या बाहेर आलं तर आपल्याला किती लिहिता येईल बघा, 4 × 16 म्हणजे 4, म्हणजे आपल्याला इथं काय लिहिता येईल, 4 करणीत 7. तर आपल्याला 4 करणीत 7 असा आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म ह्याचा सांगता येईल आपल्याला 112 चा. सो दिस इज आवर आन्सर फॉर रूट 7. सो लेट अस सी द नेक्स्ट एक्झाम्पल. आपण पुढचं उदाहरण बघूया बघा. इन सर्ड 168 आपल्याला दिलेलं आहे बघा 168. आपण ॲज इट इज कॉपी करून घेऊया. आपल्याला वर्डवरती काही उदाहरणं घ्यायची असेल किंवा सोडवायची असतील तर आपल्याला मग ते कॉपी करावं लागतात. याच्या आधीची उदाहरणं आपण बघितली, जर माऊसच्या सहाय्याने सोडवायचे म्हणलं तर आपल्याला थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा लक्षात येत नाही, क्लॅरिटीचा प्रॉब्लेम येतो, म्हणून आपण थोडंसं वर्डवरती घेतोय. थोडा वेळ लागेल पण ठीक आहे, काय हरकत नाही, आपल्याला ते सगळ्यांना सोडवता येतील. इज इक्वल टू, आता ह्याचे सुद्धा आपल्याला फॅक्टर आतल्या आत पाडून घेता येत असतात. आपण थोडंसं मराठी माध्यमाच्या मुलांसाठी सुद्धा मराठीतून सांगूया. आपल्याला इथं काय लक्षात घेता येईल बघा, करणीत 168 आणि मग याला 2 फोड केली किंवा 2 भाग घालवला तर काय होईल बघा, 2 इन मल्टिपल ऑफ, कसं होईल त्याचं मल्टिप्लिकेशन, 82 16 आणि 82 16 बेचोक 8 84, म्हणजे 84 गुणिले 2 म्हणजे 168. त्यानंतर बरोबर आपल्याला काय लिहिता येईल बघा, आणखीन याची फोड करता येईल 84 ची. इथे लिहिता येईल बघा 84 ची फोड करून. मी जस्ट कॉपी करून पेस्ट करतोय. आणि काय होईल बघा, 21 गुणिले 4, 21 चोक 84. आपल्या ह्यानं जरी आपण गुणाकार केला तरी आपल्याला ते लक्षात घेता येईल, 21 गुणिले 4. आपली मूळ किंमत बदलत नाही बघा, 21 चोक 84, 84 दोन्ही 168, तीच किंमत राहते. आणि मग आपल्याला फायनली इथं काय लिहिता येईल बघा, आणखीन कंट्रोल व्ही आपण करतो, म्हणजे आपल्याला पुढची पायरी पण बघूया आपण. काय लिहिता आलेलं बघा, 21 ची पण फोड होईल 7 गुणिले 3. तर त्या 21 च्या जागी आपण मल्टिपल इन 7 गुणिले 3, तर 7 त्रिक 21 झालेला आहे. आता ह्या साधारणतः हे 4 हा पूर्ण वर्ग आहे आणि ह्यातनं आता बाकीचं 4 सोडलं तर काहीच बाहेर निघत नाही, म्हणजे 2
त्याला जोडी नाही, 7ला जोडी नाही, 3ला जोडी नाही, 4ला आहे, पण तो कसा आहे 2 गुणिले 2 ह्याचं वर्गमूळ निघू शकतं. म्हणजे फक्त पुढच्या पायरीमध्ये काय होईल बघा, हे 4 फक्त बाहेर येईल आणि आपल्याला कसं लिहिता येईल बघा, कंट्रोल सी आपण करून घेऊया, बरोबर. आणि मग हे 4 जर आपण इथनं इलिमिनेट केलं तर फक्त त्याच्या जागी आपल्याला बाहेर किती लिहिता येईल बघा, 2. 4चं वर्गमूळ आपल्याला लिहिता येईल आणि मग ते किती येईल बघा, आपण करणीच्या बाहेर इथं लिहित असतो. ह्या किमती ज्या आहेत ना आपण त्या सुरुवातीला लिहिल्या 2 × 7 × 3. आणि आपल्याला जर आणखीन लिहायचं असेल सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये तर आपल्याला काय लिहिता येईल, आतला जो करणीतला गुणाकार आहे तो करणीतला गुणाकार आपल्याला लिहिता येईल. आणि तो कसा होईल बघा, करणीतला गुणाकार 7 × 21, 21 दोन्ही 42. आपल्याला काय लिहिता येईल बघा, 42. म्हणजे याचा काय आलं, 2 करणीत 42 असं आपल्याला उत्तर मिळून जाईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पुढचा प्रश्न अभ्यासता येईल बघा. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे, खालील जोड्यांपैकी कोणत्या करणीच्या जोड्या सजातीय आहेत आणि कुठल्या विजातीय आहेत त्या ओळखा, असा आपल्याला प्रश्न होता. तो आता आपण so let us see the next example. And what is the next question? Compare the following pairs of surds. We are just comparing and how we can compare greater than, less than or equal to. So in these symbols we can compare the surds. Is first surd is greater than, less than or equal to. Let us see the first surds. What we can say that the just write these surds in the word page we get. So let us see the this example on the word page. What we can see here, 7 √2 and 5 √3. There are not like surds. These are not like surd. Here is a √2, a1 is equal to 2 and here a2 is equal to 3. These are not the like surds. So but we are just comparing these surds. Are they less than or equal to or greater than? So we cannot take 2 as a coefficient, or we cannot take the square root of the 2, and we just cannot write the square root of also 3. But what we can write here, we can write 7 in the surds and 5 also in the surds. So how we can write in the surd? Let us see. We just make the square of the 7 and we just write it into the surd. So what we can write here, let us see. 7 can be written as, just erase the 7 can be written in the surds, and what we can write here, if we delete the 7 and when we write in the surds, so what we can write here, multiple by 7 multiple by 7. So we can write it in the surd as 2 times. आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा, जर आपल्याला एखादी 2 करणीच्या बाहेर निघत नाही, परंतु आपल्याला काय माहिती आहे 7 तर करणीच्या आत घेता येईल ना आपल्याला. म्हणजे जर समजा 2 करणीच्या बाहेर निघत नसेल कम्पेअर करायला, तर आपण काय करतो 7 करणीच्या आत घेतो. आणि मग जर 7 करणीच्या आत घ्यायचं असेल तर कसं घ्यावं लागेल आपल्याला, इथं किती कोटी आहे, 2 आहे, तर 1 7 किती वेळेस लिहावं लागेल आपल्याला, 2 वेळेस लिहावं लागेल. म्हणजे स्क्वेअर ऑफ द 7 आपल्याला 7चा काय करावं लागेल, वर्ग करावा लागेल. म्हणजे 7चा वर्ग केला की आपल्याला त्या आतमध्ये लिहिता येईल. सो ॲज लाईक दिस, अशाच पद्धतीने आपल्याला काय करता येईल बघा, पुढची सुद्धा जी करणी दिलेली आहे त्या करणीसाठी सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. म्हणून आपण बघूया बघा, पुढची सुद्धा करणी आपण तशाच पद्धतीने लिहून घेऊया. काय लिहिता येईल बघा आपल्याला पुढची करणी सुद्धा. 5 आपण किती वेळासाठी लिहिणार आहे बघा, आतमध्ये किती जरी यावं लागेल, इथं सुद्धा कोटी 2च आहे, ॲज लाईक सेम आहे हे, म्हणून आपण इथे किती लिहिलं बघा, मल्टिपल बाय 5 अँड मल्टिपल बाय 5. तर हे 2 वेळेस आत लिहिलेलं आहे. आणि मग आता कम्पेअर करताना आता सगळ्या संख्या कशा गेल्या बघा, करणीमध्ये गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे आपल्याला काय लिहिता येईल, सगळ्या संख्या जर करणीत असेल तर कंपॅरिझन करायला सोपं जाईल. म्हणजे 7 7 7 49 जुने 98, आपल्याला यांचा गुणाकार आपल्याला करता येईल. आपण आपल्या सोयीनुसार गुणाकार करू शकतो. 98 7 7 49 जुने 98 असा आला, तर ह्याचा काय येईल बघा, 5 5 25 त्रिक 75, 5 25 त्रिक 75. सो व्हॉट वी गेट हिअर, a1 is equal to, so we can just write here a1 is equal to 98, and what we get, the a2 is equal to 75. So we get the a1 and a2 here, and a1 is equal to 98 and a2 is equal to 72. So what we can write here, here a must be the small and here also the a must be the small. So we write a1 and a2, but what we know here, a1 is greater than a2. a1 हा a2 पेक्षा मोठा आहे. आपल्याला इथे लिहिता येईल बघा, a1 is greater than a2. a1 is greater than, we can use the symbol of the greater than. a1 is greater than a2. जर a1 हा a2 पेक्षा मोठा असेल, so what we can write here, the first surd is also greater than the second surd. म्हणजे दिलेली जी पहिली करणी आहे ती करणी कशी असेल बघा, दुसऱ्या करणीपेक्षा
मोठी असेल मग आपल्याला इथे कुठलं सिंबल वापरता येईल, इथं ग्रेटर दॅनचं सिंबल वापरता येईल. तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं असतं बघा, दोन करणीमध्ये जी तुलना आहे किंवा जे कंपॅरिझन करायचं आपल्याला ते आपण अशा पद्धतीने केलेलं असतं. आपल्याला दिलेलं काय होतं बघा, आपण आणखीन एकदा बघूया. 7 करणी 2 असं उदाहरण दिलेलं होतं, 5 करणी 3 असं दिलेलं होतं. आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा, हे करणीच्या बाहेर काढता येत नाही म्हणून आपण दुसरा पर्याय काय निवडला, 7लाच करणीमध्ये आपण पाठवलं. हे इथं पण 3 करणीच्या बाहेर काढता येत नाही, हे 3 5लाच आपण करणीमध्ये पाठवलं. त्यामुळे काय झालं बघा, ह्या ज्या 2 करणी आहेत त्यांची जो सहगुणक आहे तो काहीच ठेवला नाही आपण. आणि मग इथं काय लक्षात घेता आलं बघा, 7 ज्यावेळेस आतमध्ये येईल त्यावेळेस ते काय तर इन मल्टिपल ऑफ 2 टाइम्स येतं म्हणजे वर्ग होऊन येतं. आणि 5 ज्यावेळेस करणीमध्ये येईल त्यावेळेस त्याचा सुद्धा वर्ग होऊन येईल. म्हणजे 49 गुणिले 2 बरोबर काय झालं, हे 98 आणि 25 गुणिले 3 बरोबर काय झालं, 75. म्हणून ए ची किंमत, A1 ची किंमत झाली 98, A2 ची किंमत झाली 75. आणि जर A1 ची किंमत जर मोठी असेल, ज्याची करणीची संख्या मोठी ती करणी मोठी असं आपल्याला साधारणतः सांगता येईल. म्हणून आपल्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर कसं मिळालेलं आहे बघा, 7√2 इज ग्रेटर दॅन 5√3. आपण हे ऍडजस्टमेंटसाठी चेंजेस केलेला होता, पण आपला जो मूळ प्रश्न आहे तो मूळ प्रश्न कुठला होता बघा, हाच होता. 7 करणी 2 आणि 5 करणी 3 ह्यांच्यातलंच आपल्याला काय करायचं होतं, कंपॅरिझन करायचं होतं. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय करता येईल बघा, आपण पुढचं उदाहरण आणखीन एक बघूया. ह्याच्या साईड बाय साईड समोरच लिहूया म्हणजे आपल्याला ते आणखीन समजायला सोपं होईल. ठीक आहे, आपण इथं फ्रेम तयार करून घेऊया. ह्या फ्रेम मध्ये आपण दुसरं पण उदाहरण पुढचं सोडवता येईल आपल्याला. ठीक आहे, इथं आपल्याला उदाहरण सोडून घेता येईल बघा. काय दिलेलं आहे पुढचं उदाहरण आपल्याला वाचून घेता येईल. इन्सर्ट 247. इथं काय आता बघा लिहायची गरज नाही आपल्याला वर्ड पेजवर वास्तविक पाहता. कम्पेअर द फॉलोइंग सर. आता इथं काय बघा, कोटी सारखे आहे, 2 आहे 2 आहे. इथं काही सहगुणक नाही म्हणजे एक सहगुणक आहे, इथं एक काही सहगुणक नाही म्हणजे एक सहगुणक आहे. म्हणजे बाहेरच्या संख्येचा इथं काही आता इफेक्ट होणार नाही. आता फक्त आपल्याला कशावर कंपॅरिझन करायचंय, करणीस्थ संख्या. आता इथं किती आहे, 247 आहे आणि 274 आहे. मग ह्या 247 मोठा आहे का 274 मोठा आहे. A1 इज लेस दॅन A2 आहे इथं, म्हणून आपल्याला काय लिहिता येईल बघा, द फर्स्ट सर्ड इज द लेस दॅन द सेकंड सर्ड. हे अतिशय सोपं होतं उदाहरण, आपल्याला इथं लगेच ते सोडवता येईल, वर्ड पेजवर घ्यायची काय आवश्यकता नाही. त्यानंतर 3 नंबरचं जे उदाहरण आहे का ते आपण 3 नंबरचं उदाहरण बघूया बघा. 2√7 √28. आता इथं फक्त काय बघा, हे √28 तसं ठेवणार आपण, ह्याला काहीच आपल्याला बदलायची आवश्यकता नाही, ह्याच्यावर कोणतीच क्रिया करायची आवश्यकता नाही. का आवश्यकता नाही, तर ते ऑलरेडी त्याचा सहगुणक 1 आहे. आता इथं मात्र सहगुणक 2 आहे, तो आपल्याला आतमध्ये घ्यायचा आहे. पण 2 जर आत घ्यायचा असेल तर आपल्याला ते कसं लिहावं लागेल बघा, 2 गुणिले 2 म्हणजे 4 गुणिले 7. म्हणजे काय झालं बघा, ही करणी काय झाली, 4 गुणिले 7 म्हणजे 7 चोक 28 आणि दुसरी करणी पण करणी तर 28च आहे. म्हणजे ह्या दोघांमध्ये कसं चिन्ह आहे बघा, बरोबर चिन्ह, इक्वल. हिअर इज द इक्वल साइन. जर असं असेल इक्वल साइन तर आपण काय देणार आहे, ते प्रश्न जो आहे त्या प्रश्नामध्ये पण आपल्याला त्याला इक्वल साइन देता येईल. 2√7 इज इक्वल टू बोथ सर्ड्स आर द इक्वल √28. तर साधारणतः आपल्याला अशा पद्धतीनं ह्यांच्यामध्ये तुलना करता येत असते. ठीक आहे, आपण पुढचं उदाहरण बघूया. जे उदाहरण आपल्याला आवश्यक वाटतंय ते आपण वर्ड पेजवरती घेऊया. ठीक आहे, आपल्याला चौथं उदाहरण वर्ड पेजवरती घेऊन आपण सोडूया बघा. दुसरं आणि तिसरं उदाहरण आपल्याला सहज सुटण्यासारखं होतं. 5 करणीत 5 आणि 7 करणीत 2 असं दिलेलं आहे आपल्याला. 5 करणीत 5 आणि 7 करणीत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय बघता येईल बघा, 5 करणीत 5 आणि 7 करणीत 2. आपण इथं उदाहरण सोडवलेलं आहे, आपण ते समजून घेऊया. इथं 5 करणीत 5 दिलेलं आहे आणि इथं काय दिलेलं आहे, 7 करणीत 2. आता हे सोडवत असताना आपण काय लक्षात घेता येईल बघा, हे 5 जे आहे ते आपल्याला काय करावं लागेल, 2 टाइम्स आतमध्ये घ्यावं लागेल आणि पहिलं 5 म्हणून करणीत किती वेळेस 5 आलेलं आहे बघा, 3 वेळेस 5 आलेलं आहे. तसंच 7 आतमध्ये घेताना काय होईल बघा, 2 गुणिले 7 गुणिले 7 म्हणून 5 गुणिले 5 गुणिले 5 म्हणजे किती झालं बघा, 125 आणि 7 गुणिले 7 गुणिले 2 म्हणजे 7 49. 49 गुणिले 2 म्हणजे 98. आधी आपल्याला 2 करणे असे मिळालेले आहेत की त्यांचा सहगुणक 1 आहे. बघा इथं पण याचा सहगुणक पहिल्याचा 1 आहे आणि इथं पण सहगुणक 1 आहे. म्हणजे जर आणि ही करणीची संख्या पहिल्याची काय बघा, रॅडिकंट 1 to 5. व्हॉट इज द रॅडिकंट ऑफ द सेकंड सर, दिस इज द 98. म्हणजे हा रॅडिकंट 98 मिळाला आहे, हा 125 मिळाला आहे. पहिली करणीची संख्या 125 आहे, दुसरी करणीची संख्या 98 आहे. मग आता ह्याच्यामध्ये कोण मोठा आहे बघा, A1 इज ग्रेटर दॅन A2. A1 हे A2 पेक्षा मोठा आहे, therefore 5√5 इज ग्रेटर दॅन 7√2. साधारणतः आपल्याला अशा पद्धतीने ते लिहिता येणार आहे. आपल्याला 5√5 इज ग्रेटर दॅन 7√2 अशा पद्धतीने ते लिहिता येईल. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा जो प्रश्न होता तो सुद्धा आपल्याला सोडवता आलेला आहे. त्यानंतर पुढचा पण प्रश्न आपल्याला बघता येईल बघा. आपल्याला जेवढे जसे प्रश्न बघता येतील त्या पद्धतीने आपण बघूया. ठीक आहे, पुढच्या प्रश्नात पण आपल्याला काय लिहिता येईल बघा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पुढचं उदाहरण बघता येईल बघा. 4 करणीत 42 आणि 9 करणीत 2 असं आपल्याला दिलेलं आहे उदाहरण. इथं सुद्धा आपल्याला कसं कंपॅरिझन करता येईल बघा. हे जे 4 आहे 21 2 42 म्हणजे ही बाहेर न येणारी किंमत आहे. आपल्याला काय करता येईल बघा, ह्या बाहेरच्या ज्या किमती आहेत
त्याच किमती आपण करणीमध्ये घेऊया आणि मग आपल्याला काय होईल बघा, हे 4 जर आपण करणीमध्ये घेतलं तर आपल्याला काय लिहिता येईल बघा, मल्टिपल इन 42 मल्टिपल इन 4 इन मल्टिपल 4. तर साधारणतः आपल्याला अशा पद्धतीनं लिहिता येईल 4 गुणिले 42. तसंच इथं 9 साठी सुद्धा लिहिता येईल आपल्याला बघा, गुणिले आता इथे लिहिता येईल मल्टिपल इन 9. कोटी 2 असते म्हणून आपण ते 2 वेळेस लिहिलेलं असतं 9. तर साधारणतः आपल्याला काय लिहिता आलेलं आहे बघा, 42 गुणिले 4 गुणिले 4 आणि इकडं 2 गुणिले 9 गुणिले 9. आता ह्यांचा गुणाकार आपल्याला करणी मध्ये लिहिता येईल. काय होईल बघा गुणाकार लिहिल्यानंतर, 4 × 16 16 गुणिले 42 ह्यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. मग 16 गुणिले 42 आपल्याला कसा येईल, किती येईल गुणाकार बघा, आपल्याला तो गुणाकार कसा करता येईल, 16 गुणिले 42 आणि मग तो काय मिळेल बघा आपल्याला 672. याच्यासाठी आपल्याला काय लिहिता येईल, 672 लिहिता येईल. आणि 81 गुणिले 2 81 81 गुणिले 2 8 8 16 160 आणि 81 2 म्हणजे 162. साधारणतः आपल्याला तो गुणाकार लिहिता येईल 162 162. तर साधारणतः आपल्याला लिहिता येईल 672 आणि 162. आता इथं करणीचं संख्या A1 किती आहे बघा, इथं दिसते आपल्याला A1 ही 672 आहे आणि ही A2 किती आहे 162 आहे. ही फार मोठी किंमत आहे. त्यामुळे आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा, पहिली करणी ही दुसऱ्या करणीपेक्षा मोठी आहे असं आपल्याला इथं लिहिता येणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पुढचा प्रश्न बघूया. थोडेसे पटपट प्रश्न घेता येतील म्हणजे आपल्याला संकीर्णच्या वेळेस किंवा प्रॉब्लेम सेटच्या वेळेस आपल्याला जास्त वेळ देता येईल. ठीक आहे, त्यानंतर इथं दिलेला आहे बघा पुढचा प्रश्न, 5 करणी 3 आणि 81 दिलेलं आहे. आता 5 करणी 3 म्हणजे काय करता येईल बघा, आपल्याला 3चं वर्गमूळ निघत नाही म्हणजे आपण ते करणीत टाकलं, काय होईल बघा, इथं 25 गुणिले 3 25 गुणिले 3 25 × 75 होईल. आणि आता इथं जे 3 दिलेलं आहे फक्त 9 दिलेलं आहे बघा, 9 सुद्धा आपल्याला फक्त करणी टाकता येईल. जरी फक्त 9 दिलेलं असेल तर 9 करणी टाकलं तर काय होईल बघा, 81 होईल. 9 करणी टाकलं तर किती होईल, 81 होईल. आणि मग 25 किती झाली इथं 75 आणि करणी तिथं किती आहे बघा 81 आहे. मग आता इथं आपल्याला लक्षात घेता येईल की कोणती किंमत मोठी आहे, 81 मोठी आहे का 75 मोठी आहे, तर 81 किंमत आपली मोठी आहे. म्हणून इथं काय लक्षात घेता येईल बघा, 5√3 इज लेस दॅन 9. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पुढचं उदाहरण बघता येईल बघा. इथं काय दिलेलं आपल्याला 7 दिलेला आहे आणि 7चा वर्ग इथे किती लिहिला आपण, करणीत 49. वी कॅन राईट हिअर इन द सर्ड ॲज अ 49. आणि इथं काय लिहिता येईल बघा, 2 आतमध्ये लिहिल्यानंतर 4 होईल आणि 5 × 20 म्हणजे √20. मग इथं कोण मोठा आहे बघा, 49 ही किंमत मोठी आहे. तर अशा पद्धतीनं काय करता येईल बघा, आपल्याला करणीतलं जे कंपॅरिझन आहे ते करणीतलं कंपॅरिझन आपल्याला सोडवता येत असतं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या तासाला प्रश्न पहिला, प्रश्न दुसरा आधीच्या तासाला बघितलं होतं आणि आजच्या तासाला आपण 3रा 4था आणि 5वा प्रश्न बघतोय. पुढच्या तासामध्ये आपण 6वा 7वा 8वा आणि 9वा हे 4 प्रश्न बघणार आहोत. त्यामध्ये आपल्याला काय साधारणतः अभ्यासायचं बघा, करणींची बेरीज, इथं बेरीज आहे, वजाबाकी पण अभ्यासायची आहे म्हणजे सिम्प्लिफाय 6व्यामध्ये बेरीज आणि वजाबाकी हे 2 मुद्दे अभ्यासणार आहोत. तर 7व्यामध्ये आपल्याला मल्टिप्लिकेशन त्यांचा गुणाकार अभ्यासायचा आहे. 8व्या प्रश्नामध्ये करणींचा भागाकार अभ्यासायचा आहे. आणि शेवटचं आहे IMP आहे बघा, हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. ह्याच्यामध्ये आपण काय अभ्यासणार आहोत, रॅशनलायझेशन ऑफ द डिनॉमिनेटर, छेदाचे परिमेयकरण करणे, हा भाग आपण अभ्यासणार आहोत. म्हणजे हे भाग अतिशय महत्वाचे आहे. रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर किंवा ही जी करणींची बेरीज वजाबाकी हे पण भाग आहे, तो थोडासा आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी विचारलेला असतो. जर आपण भविष्यात कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणार असाल तर त्यावेळेस आपल्याला ह्या पद्धतीचे एक्झाम्पल्स विचारलेले असतात. त्यामुळे हा जो सर्ड भाग जो आहे, करणी जो भाग आहे ना, तो अतिशय महत्वाचा आहे. पुन्हा आपल्याला त्याची तयारी होत नसते आणि म्हणून आपण साधारणतः ह्या प्रकरणावरती थोडेसे वेगळ्या अँगलने ह्याचा विचार करून हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ पाहिला. आपल्याला जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर अद्याप चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.